सध्या संपूर्ण देशभरामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलंच वातावरण तापलं असताना आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आरक्षण रद्द करण्याचा विचार करू अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं सध्या संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार वातावरण तापलंय। अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये असलेल्या जॉर्ज टाउन विद्यापीठामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत असताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं होतं। त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान आणि आरक्षणाच्या बाजूनी चांगलाच प्रचार केलेल्या राहुल गांधी यांना आता सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार ट्रोल केले जाते। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संविधानाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जोरदार प्रचार केला होता। भारतीय जनता पार्टीचा संविधानाला विरोध असून ही मंडळी आरक्षणाच्या विरोधात असल्यानं आपल्याला लोकांनी मतं द्यावी अशा पद्धतीची भूमिका मांडून आरक्षणाच्या आणि संविधान बचावाच्या भूमिकेवरून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच मतं मिळवली होती। परंतु नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या तसेच इतर राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका समोर असताना स्वतः काँग्रेसचे नेते असलेल्या राहुल गांधींनी अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं त्या ठिकाणी एकूणच सर्व स्तरातून राहुल गांधी यांचा निषेध केला जातोय। अमेरिकेमध्ये बोलत असताना राहुल गांधी यांनी आपण आरक्षण रद्दचा विचार करू अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरामध्ये त्यांच्या विरोधामध्ये एकच आवाज उठतोय। राहुल गांधी तसेच संपूर्ण काँग्रेस पक्ष हा आरक्षण तसेच संविधानाच्या विरोधात काम करत असून आपण त्यांना उद्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य धडा शिकवू अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया सध्या समाज माध्यमातून उठतानाचं चित्र पाहायला मिळतंय। राहुल गांधी किंवा काँग्रेस ही संपूर्ण मंडळी पहिल्यापासूनच आरक्षणाच्या आणि संविधानाच्या विरोधात असल्याच्या देखील टीका आता केल्या जात आहेत। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील काँग्रेस पक्षानं वारंवार त्रास दिला तसेच त्यांच्या विरोधाची भूमिका घेतली असं म्हणत कायमच काँग्रेस ही संविधानाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि एकूण आरक्षणाच्या विरोधी असल्याचं बोललं जातंय। त्यातच आता राहुल गांधींनी अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळं काँग्रेसचा खरा चेहरा लोकांच्या समोर आल्याची टीका समाज माध्यमातून केली जाते। राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केल्यामुळं उद्या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला याची किंमत देखील मोजावी लागू शकते। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं संविधान बचाव आणि आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मोठी मतं मिळवली होती। अशातच नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या आणि संविधानाच्या मुद्द्यावरून मतं मिळवलेल्या महाविकास आघाडीला उद्या काँग्रेसच्या किंवा एकूणच या राहुल गांधींच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोठी किंमत देखील मोजावी लागू शकते। कदाचित राहुल गांधी यांच्या या वक्तव्याच्या संदर्भानं जर अधिकची चर्चा झाली तर त्या ठिकाणी याचा उलटा परिणाम म्हणून महाविकास आघाडी बॅकफुटला देखील जाऊ शकते। त्यामुळं राहुल गांधीच्या या वक्तव्याचा समाचार विरोधी पक्षांसहितच आंबेडकर चळवळी आणि अनेक नेत्यांकडून देखील घेतला जातोय। मुळातच काँग्रेस हे पहिल्यापासून आरक्षणाच्या विरोधामध्ये असून त्यांनी वारंवार आरक्षणाच्या तसेच संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती। परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये याच आरक्षणाचं आणि संविधानाचं भांडवल करून त्यांनी आपली मतं मिळवली आणि ती आपली चूक झाली अशा देखील प्रतिक्रिया सध्या समाज माध्यमावरून फिरतानाचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळं ज्या मुद्द्याचा फायदा लोकसभेमध्ये काँग्रेस आणि एकूण मित्रपक्षांनी घेतला आता त्याच मुद्द्यावरून त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेसहित संपूर्ण देशातल्या पुढच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला याचा त्या ठिकाणी परिणाम भोगावा लागू शकतो। त्यामुळं राहुल गांधी यांनी केलेलं अमेरिकेतलं हे वक्तव्य आता काँग्रेससहितच एकूण महाविकास आघाडी तसेच देशभरातल्या काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या अंगलट येईल असं बोललं जातंय। सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या विधानसभांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा परिणाम महाविकास आघाडी तसेच काँग्रेस पक्षांच्या इतर राज्यातील त्या ठिकाणी पक्षांना देखील भोगावा लागू शकतो। त्यामुळं काँग्रेससहित संपूर्ण मित्रपक्षानं ज्या मुद्द्यावरून संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठं मताधिक्य मिळवलं त्याच मुद्द्यावरून राहुल गांधींच्या वक्तव्यामुळं आता काँग्रेस मित्रपक्षांसहित महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला बॅकफुटला जावं लागेल की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होतानाचं चित्र पाहायला मिळतंय।